कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. बँकॉकच्या दिशेने गेलेला तानाजी सावंतांचा मुलगा ऋषिराज पुण्यामध्ये सुखरूप परतला. विमानतळ परिसरामधून अपहरण केल्याचा दावा होता. मित्रांसोबत गेल्याचा तानाजी सावंतांचा खुलासा. मुलासोबत कोणताही वाद नाही. मुलगा अचानक का निघून गेला माहिती नाही. तो 10 दिवसांपूर्वीच दुबईला जाऊन आला होता. तानाजी सावंत यांची प्रतिक्रिया. ऋषिराज सावंतांच्या प्रकरणामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल. पुढील कार्यवाही करण्यासाठी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. चौकशीनंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील, पुणे पोलिसांची माहिती. घरातून भांडण करून निघून गेलेल्या मुलाला अडवण्यासाठी तानाजी सावंतांनी सत्तेचा गैरवापर केला. तसंच सावंतांनी अपहरणाचा खोटा गुन्हा दाखल केला. सुषमा अंधारेंचा तानाजी सावंतांवर आरोप. देशात सगळी विद्या आपल्यापुरतीच ठेवत पुढच्यांना न शिकवल्यानं ऱ्हास झाला. हिमालयामध्ये संत महात्मा खूप असले तरी मला त्याचा उपयोग आहे का? छगन भुजबळ यांचा सवाल. अमरावती म्हणजे जिल्हा बँकेतील अविश्वास सभेला सुप्रीम कोर्टाची स्थगिती. स्थगितीमुळे बँकेचे अध्यक्ष बच्चू कडूंना दिलासा. संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील नवा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. देशमुखांची हत्या करून 6 आरोपी फरार होतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. आजपासून 12वी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात. परीक्षा केंद्रावर कलम 144 लागू करण्यात येणार. तसंच गैरप्रकार करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करणार. महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांची माहिती. सोयाबीन खरेदीसाठी केंद्राकडून मुदतवाढ नाही. मुदतवाढ दिली नसल्याचं राज्य पणन विभागाचं स्पष्टीकरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये आज AI समिटला उपस्थित राहणार. तर उद्या अमेरिका दौऱ्यासाठी रवाना होणार. सोन्याच्या दरामध्ये 2,430 रुपयांची उसळी. प्रतितोळा 88,100 रुपये भाव. आर्थिक अनिश्चिततेमुळे दराचा उच्चांक. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.